आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। धोका दिला बंद केलं गेलं, बंद होऊन 3-4 वर्ष झाली। पण त्या आता बॅटऱ्या पडल्यात की त्याचे ऍसिड आहे ना त्याचं। नाही खरं हे आता तुम्हाला माहिती मला पुढे प्लेटा टाकून त्यावर कॉन्क्रीट टाकून टाकले तरी सारखं वाले म्हणलं क्या आवश्यक आहे। श्यामानगर परिसरातील रहिवासी असून आमच्या भागामध्ये कमी पाणी पुरवठ्याचा हा प्रॉब्लेम तर आहेच, पण गेली 2 महिन्यामध्ये ही दुसऱ्यांदा घटना या 100 फुटीला घडलेली आहे। जी मेन लाईन आहे सप्लाय होणारी, त्या मेन लाईनलाच बॅटरीच्या पाण्यामुळे या ठिकाणी मेन लाईनला डिफ्यूज करण्याचं काम दुसऱ्यांदा घडलेलं आहे। तर नगरपालिकेच्या लोकांनी याकडे कायम दुर्लक्षित ठेवलेलं आहे, पण ह्या भागातील लोकांना ह्या गोष्टीचा जो त्रास होतो आहे याच्याबद्दल कुणालाच कुठल्याच नेत्याला आणि कुठल्याच माणसांना याचा कळ नाही आहे। आणि या भागामध्ये अपुरा पाणी पुरवठ्याचा तर प्रश्न मोठा आहे, पण याबरोबर अशी अनैसर्गिक प्रसंग देखील आमच्या नशिबी मांडले गेल्यामुळं आमच्या भागात गेल्या आठवड्याभरापासून पाणी पुरवठा खंडितच होता लिकेज असल्यामुळं। आज ते लिकेज कळालं आहे, युद्धपातळीवर काम चालू आहे, पण याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे। हा प्रकार दुसऱ्यांदा घडलेला आहे। ॲसिडच्या पाण्यामुळे इथले DI आणि सिमेंट मिश्रित अशी जी पाईप आहे ती पाईप ही कायम फुटते। याला कायमस्वरूपी आयुक्तांनी उपाययोजना करणे गरजेचं आहे, नाहीतर या भागातील नागरिकांना आणि महिन्याभराने ह्या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे। ही मेन लाईन असल्यामुळे या मेन लाईनला काम चालू असल्यामुळं आज अर्ध्या सांगलीला पाणी मिळत नाही आणि ही घटना ह्याच पॉईंटला दुसऱ्यांदा घडलेली आहे। तर याच्याकडे संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। आणि आम्ही श्यामानगर नागरिकांच्या वतीने आज एक तुम्हाला विनंती करतो या ह्याच्यातून की पाण्याचा प्रश्न जर श्यामानगरचा सुटला नाही तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही या आंदोलनाला शासनाला समोर जावं लागेल। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।